नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी बातमी ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3% वाढीनंतर थकबाकीची प्रतीक्षा. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता आणि एरियसबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार महागाई भत्ता वाढ करण्यात आलेली आहे. मात्र एरियासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. चला तर याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया. जानेवारी 2024 पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात आली आहे. मात्र नोव्हेंबर 23च्या वेतनात एरियाचा समावेश केला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. वित्त विभागाच्या माहितीनुसार डिसेंबर 23च्या वेतनासोबत एरियाची रक्कम जानेवारी 24 मध्ये दिली जाणार आहे. या निर्णयाचा परिणाम सुमारे 10 लाख सरकारी कर्मचारी आणि 4 लाख निवृत्त वेतनधारकांवर होईल. या प्रतीक्षेनंतर त्यांना 6 महिन्याचा एरियस एकत्रित मिळणार आहे. बिहार सरकारने 14 नोव्हेंबर रोजी महागाई भत्त्यात 3% वाढ जारी केली आहे. या निर्णयाचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून मिळणार आहे. तसेच 6 महिन्याचा एरियस त्यांच्या वेतनात समाविष्ट करण्यात येईल. मात्र या निर्णयामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो. फिटमॅट फॅक्टरमध्ये बदलाची मागणी. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून फिटमॅट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. कर्मचारी परिषदेने सरकारला 2.86 फिटमॅट फॅक्टर लागू करण्याचा सल्ला दिला आहे. जर हे मान्य झाले तर किमान मूलभूत वेतन हे 18,000 रुपयाहून 51,451 रुपयांपर्यंत वाढवू शकते. वाढत्या महागाईमुळे फिटमॅट फॅक्टरमध्ये बदल करणे आवश्यक मानले जात आहे. सध्या हा गुणांक 2.57 असून 7व्या वेतन आयोगात लागू करण्यात आला होता. आता तो वाढवून 2.86 करण्याची मागणी आहे, ज्यामुळे वेतनात 35,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 8व्या वेतन आयोगाची मागणी. 7व्या वेतन आयोगासोबतच कर्मचारी संघटनेकडून आता 8व्या वेतन आयोगाची मागणी केली जात आहे. मात्र सरकार 2025 पूर्वी हा आयोग लागू करण्याच्या बाजूने नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. तरीही फिटमॅट फॅक्टरमध्ये होणाऱ्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय आहे? फिटमॅट फॅक्टर म्हणजे सरकारी कर्मचारी वेतन आणि निवृत्त वेतन बदल करण्यासाठी वापरली जाणारी गुणांक प्रणाली आहे. सध्या हा गुणांक 2.57 आहे, परंतु वाढती मागणी लक्षात घेता यामध्ये सुधारणा करण्याची गरज भासत आहे. निष्कर्ष. 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता आणि एरियाची प्रतीक्षा काळ कर्मचाऱ्यांसाठी थोडा जरी लांब वाटत असला तरी फिटमॅट फॅक्टरमध्ये होणाऱ्या संभाव्य बदलामुळे त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत सुधारणा करण्यासोबतच महागाईच्या दडपणाला कमी करण्यास मदत करेल. सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना भविष्यात अनेक चांगले वेतन संरचनेची अपेक्षा आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.